म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आपण गणपती विसर्जन करतोय त्या शेतांची काय वाट लागत असेल कोणालाही ते कळत नाही. राजेंद्र भट सर आहेत ज्यांनी खूप छान एक पुस्तक लिहिले शेती आणि सण. गणपती पूर्वी कसा व्हायचा कोकणात किंवा कोणत्याही याच्यात शेतातली माती आणायची त्याचा गोळा करून एक आकार द्यायचा त्याला. तो भलेही गणपती दिसो न दिसो फरक नाही पडत. तो आकार दिल्यानंतर त्याच्यावर तुम्ही ते अष्टपत्री वाहता गणपतीला. त्याच्यावर दही दूध त्याला तुम्ही अर्पण करता, तूप त्याच्यावर टाकता म्हणजे पंचामृत टाकता, त्याच्यावर साखर टाकता, गुळ टाकता. सगळं त्या मातीमध्ये मायक्रोब्स असतात. आणि गणपतीचा सण कधी असतो जेव्हा भाताच्या पोटऱ्यांमध्ये दूध भरत असतं म्हणजे त्याचा दाणा तयार होण्याची प्रोसेस झालेली असते. त्यावेळेला ना भाताला सगळ्यात जास्त व्हिटॅमिनची गरज असते म्हणजे वेगवेगळ्या न्यूट्रियंट्सची गरज असते. आता जेव्हा तुम्ही ती माती घेतली त्या मातीवर तुम्ही दही दूध तूप वगैरे सगळं टाकलं त्या मातीमध्ये बॅक्टेरिया एक चांगला बॅक्टेरिया या दही दूध तुपावर तो बॅक्टेरिया प्रचंड वाढतो. इट्स अ गुड बॅक्टेरिया.